युद्धाची अपडेट काय आहे? 2 महिने झाले तरी अजून संपलं नाही. अमेरिका एवढा पॉवरफुल असताना इराणने कसं काय माघार घेतली नाही अजून? इराण या सिच्युएशनची वर्षानुवर्ष तयारी करत होता. त्यांना माहिती होतं आज ना उद्या आपल्यावर ही परिस्थिती येणार. इस्रायल, अमेरिका आपल्यावरती हल्ला करणार. त्याप्रमाणे त्यांनी त्यांची डिफेन्स स्ट्रॅटेजी बनवली. त्यांनी बघितलं इराकमध्ये काय झालं, लिबिया, सिरियामध्ये काय झालं. टॉपची लीडरशिप मेली की पूर्ण सिस्टम कोलमडून जायची. त्यांनी त्यांच्यापासून धडा घेतला. त्यांच्याकडे 31 राज्य आहेत. प्रत्येक राज्याची त्यांनी एक इंडिपेंडंट आर्मी तयार केली आणि त्यांना आदेश दिले, टॉपची लीडरशिप मेली की तुम्ही तुमचे इंडिपेंडंट निर्णय घ्यायचे आणि तुम्ही हल्ले करत राहायचं. म्हणून तर बघ ना, शेकडो लीडर्स मेलेत त्यांचे, तरी पण त्यांची सिस्टम अजून स्ट्रॉंग आहे. इराणला अजून एक नॅचरल गिफ्ट आहे, इराणची जिओग्राफी. 60% लँड ही डोंगरदऱ्यांनी व्यापलेली आहे. त्याच्यामुळे इराक आणि अफगाणिस्तानमध्ये जसं अमेरिकेला यश मिळालं, तसं इराणमध्ये मिळणार नाही. आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ? स्ट्रेट ऑफ होर्मुझ तर त्यांचा हुकुमाचा एक काय, जसं 28 फेब्रुवारीला पहिला हल्ला झाला त्यांच्यावरती, त्यांनी पहिलं काम केलं असेल तर स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केलं. स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून त्यांनी अख्ख्या जगाला इनडायरेक्टली या युद्धामध्ये ओढलं. कारण 20% तेल हे तिथून ट्रान्सपोर्ट होतं. त्याच्यामुळे शॉर्टेज झाला. शॉर्टेज झाल्यामुळं किमती वाढल्या. किमती वाढल्यामुळे अख्ख्या जगामध्ये महागाई वाढली. सगळ्या जगाचं नुकसान झालं. इराणचं तर झालंच, पण सगळ्या जगाचं नुकसान झालं. ते म्हणतात ना, हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे, असा प्रकार इराणने केला. इराण अमेरिकेवरती डायरेक्ट अटॅक करू शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या आजूबाजूचे गल्फ मित्र आहेत अमेरिकेचे, त्यांच्यावरती अटॅक केला. त्यांचे आर्थिक नुकसान केलं. त्यांच्या ऑइल इन्फ्रावरती हल्ले केले. त्याच्यामुळं त्यांचंही नुकसान झालं. अमेरिकेचं याच्यामध्ये प्रचंड नुकसान व्हायला लागले. 10 ते 15,000 कोटी दिवसाला अमेरिकेचा खर्च होतोय. अमेरिकेचे महागडे फायटर जेट, महागडे मिसाईल्स, बॅटलशिप, त्याच्या तुलनेत त्यांच्या स्वस्तातले ड्रोन्स, ते ड्रोन्स त्यांना खर्च करायला लावत आहेत. एक गोष्ट तर पक्की आहे, इराणचं आणि अमेरिकेची कधीच बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, युद्धामध्ये आपण जिंकू शकत नाही. मग त्यांनी एकच स्ट्रॅटेजी वापरली, युद्ध लांब खेचलं, शत्रूला थकवलं. चायनीज फिलॉसॉफर आहे सन नावाचा, त्याचं एक पुस्तक आहे आर्ट ऑफ वॉर. त्याच्यामध्ये तो म्हणतो, लांबलेलं युद्ध हे फसलेलं युद्ध असतं. हे अमेरिकेसाठी फसलेलं युद्ध आहे. अमेरिकेला आता पुढेही जाता येईना, मागेही जाता येईना. जी गोष्ट व्हिएतनाममध्ये घडली तीच आता इथं घडते. अमेरिकेचे पारंपरिक मित्र म्हणजे युरोपियन कंट्रीज त्यांच्यापासून दूर झाल्या. गल्फ कंट्रीज UAE सारख्या, सौदीसारख्या त्यांच्यावर प्रेशराईज करत आहेत आणि जे काय उरले सुरलेले आहेत ते ट्रम्पच्या वेडपट वागण्यामुळं दूर चाललेत.